श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 24 जुलै। श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरूला शरण जावे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। सद्गुरूला शरण जावे। प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही। म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा। एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे। गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे। गुरु हे देहात कधीच नसतात। गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे। अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते। गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे। तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते। गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावे। जो खरा साधनात राहतो त्याला या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात। म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा। भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे। असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते। श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे। संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा। मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो। याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते। हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे। बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही, त्याचप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही। साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजेच सत्संगती होय। आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो। नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते। संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम। विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि संत संग ही उत्तम होय। संत संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल। आपण ज्या सत्पुरुषांकडे जातो त्यांनी सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्यांच्याशी खरी संगत केली असे म्हणावे। संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे असे नव्हे। ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आले असे समजावे। संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो ना ते आपल्या प्रपंचातले जे विषय आहेत ते मिळवण्यासाठी करतो, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडतं का? आणि म्हणूनच खरं तर आपले सारे प्रयत्न हे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी असणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच जेव्हा आपल्या आयुष्यात आपले गुरु आपल्याला लाभतात तेव्हा ते जे साधन आपल्याला या परमेश्वर प्राप्तीसाठी देऊ करतात त्याचा आपण पूर्णत्वाने अवलंब करायला हवा आणि तरच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते। म्हणूनच महाराज म्हणतात की गुरूंना कधीही देहात पाहू नये, कारण गुरु
म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच होय ही आपली भावना ठाम असणं गरजेचं आहे. आणि अशी का एकदा आपली भावना ठाम झाली की मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी परमेश्वरालाही प्रगट व्हावं लागतं. आणि असे हे गुरु खरं तर परमेश्वराचंच रूप असतात. त्यांच्यात परमेश्वराचं प्रेम हे काठोकाठ भरलेलं असतं. आणि अशा गुरूंच्या सहवासात आपण येतो तेव्हा आपणही असेच परमेश्वराच्या प्रेमाने भारून जातो. आणि म्हणूनच आपले गुरु जे साधन अर्थातच नामस्मरणाचं देऊ करतात ते आपण पूर्ण प्रेमाने, चिकाटीने आणि निष्ठेने करणं आवश्यक आहे. कारण संत हे एकच नाम, एकच परमेश्वर आणि एकच गुरु मानणारे आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्याला जे एकच नाम दिलेलं असतं साधन म्हणून, आपणही ते निष्ठेने करावं आणि आपल्या आयुष्याचं जे मूळ साध्य आहे भगवंत प्राप्तीचं ते प्राप्त करावं. भगवंताविषयी ओढ उत्पन्न होणं ही खरंच महत्भाग्याची गोष्ट आहे. आणि असा शिष्य जेव्हा भेटतो ना तेव्हा गुरुलाही परम सुख मिळतं, आनंद होतो. आणि म्हणूनच ते आपल्यालाही या परमेश्वर प्राप्तीसाठी साधन देऊ करतात. आपल्या प्रपंचातल्या विषयांची पूर्तता होणे म्हणजे काही संतांची कृपा नाही, तर आपल्या वृत्तीत बदल होणे आणि आपली चित्त शुद्धी होणे म्हणजेच गुरुची खऱ्या अर्थाने कृपा होणे. आणि अर्थातच नामस्मरणाने आपल्या परमेश्वराची अनुसंधान साधून आपण ही कृपा आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. अशीच ही गुरुकृपा तुम्हा आम्हा साऱ्यांना लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना. आज दीपपूजन या शुद्ध मंगलमय दिवसाच्या तुम्हा साऱ्यांनाच तेजोमय शुभेच्छा. आपल्या गुरूंच्या आणि परमेश्वराच्या कृपेने आपणा साऱ्यांचंच आयुष्य उजळून निघो हीच त्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम.